हिंगणघाट शहरातील आठवडी बाजार परिसरातील 4 किराणा दुकान तसेच नजीकचे महाराष्ट्र आलू भंडार व एक माल गोदाम अशी एकूण 7 दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली। यासोबतच उपजिल्हा रुग्णालय परिसरातील 2 दुकाने फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मागील 4 महिन्यांपासून याच परिसरात चोरीचे सत्र सुरूच असल्यानं हिंगणघाट पोलिसांचा नाकर्तेपणा समोर आला आहे। ठाणेदार अनिल राऊत यांच्या कार्यकाळात चोऱ्या थांबल्या नसून अवैध धंदे, दारू, एमडी इत्यादी जोरात फोफावले आहे। काल दिनांक 13च्या मध्यरात्री दरम्यान आठवडी बाजारातील पत्रकार दशरथ ढोकपांडे यांचे शिवम किराणा स्टोर्स, गहलोत यांचे भावेश किराणा स्टोर, फिरोज खान यांचे महाराष्ट्र आलू भंडार, टोटलवार यांचे मेहर किराणा स्टोर्स, वैरागडे यांचे राज किराणा स्टोर्स व कुंदनानी यांचे गोल बाजारातील गोपाल जनरल स्टोर्स व एक माल गोदाम या सर्वच दुकानांचे लोखंडी शटर वरती करून दुकानात प्रवेश मिळवल्याचे दिसून आले। याकरिता त्यांनी लोखंडी रॉडचा उपयोग केला असल्याचे समजते। यावेळी चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यात असलेली 10,000 रुपये रोख रक्कम लांबवली आहे। यापैकी भावेश किराणा स्टोर्स येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे स्पष्टपणे आढळून आले आहे। चोरटे 20 ते 25 वयोगटातील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे। सर्वच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले असता आठवडी बाजारातील दुकाने फोडून गोपाल जनरल स्टोर्स व कारंजा चौकाकडे गेले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। यासोबतच शासकीय उपजिल्हा रुग्णालय परिसरातील 2 दुकाने फोडण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आहे। स्थानिक बस स्टँड जवळील 2 दुकाने फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत, परंतु यापूर्वी ज्या चोऱ्या झाल्या त्याचे आरोपी अजूनही न सापडल्यामुळे यावेळी सुद्धा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात येतील की नाही ही या व्यापाऱ्यांना शंका आहे। चोरी करण्यात आलेल्या सर्वच दुकानातील पोलिसांनी सीसीटीव्ही व कोणत्या वस्तू चोरी गेल्या याची पाहणी करीत पोलिसांनी कारवाई पंचनामा केला आहे। यापूर्वी आठवडी बाजारातील 3 महिने अगोदर कापड दुकान, अनाज दुकाने फोडली। त्यानंतर आता पुन्हा याच परिसरातील दुकाने चोरट्यांनी फोडून पोलिसांना आवाहन दिले आहे, तर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। साहसिक न्यूज करिता प्रतिनिधी इक्बाल पहलवान, हिंगणघाट।